नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बोरगावात कडकडीत बंद. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात बोरगाव तालुका वाळवा येथे सोमवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तसेच शासनाचा निषेध करत या मार्गाला विरोध दर्शवला. शक्तीपीठ महामार्ग वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नदीच्या परिसरातील सर्व सुपीक जमिनीतून जाणार असल्याने या परिसरातील शेतकरी पेटून उठला आहे. मार्गाची उंची मोठी असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठून राहणार असल्याने लगतच्या जमिनी नापीक होणार आहेत. त्याचबरोबर प्रतिवर्षी कृष्णा व वारणा काठाला महापुराचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बोरगाव येथील सर्व ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांनी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आणि समस्त ग्रामस्थांनी केलेल्या आव्हानानुसार बंद पाळण्यात आला. यावेळी सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले, उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. आधीच सरकार कर्जबाजारी असताना या शक्तीपीठ महामार्गाचा घाट का घातला जातो आहे? आम्हाला पैशाची गरज नाही, पुढच्या पिढीसाठी जमिनीची जपणूक करावायची आहे. यासाठी वेळ प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ. यावेळी शिक्षक नेते JS पाटील म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा प्रदेश आहे. त्यांचे पत्री सरकार पुन्हा निर्माण होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी. शेतकरी हा या राज्याचा मालक आहे. मंत्री हे सेवक आहेत. सेवकांनी मालकावर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शांत असणारा हा तालुका पुन्हा पेटून उठेल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.